जय शिवराय मित्रांनो, हरिश्चंद्र गडाचा रखवालदार म्हणून ज्या गडाची ओळख आहे असा कलाडगड, या कलाडगडाला आज आपण भेट देणार आहोत। कलाडगड हा हरिश्चंद्र गडापासून 3 किलोमीटर पुढे असलेला गड आहे आणि हा माझ्या पाठीमागे धुक्यात हरवलेला हा कलाडगड आहे आणि त्याच्यावर जायचं एक अर्धा पाऊण तासाची चढाई असेल आणि चढाई चढल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की कलाडगडावर नक्की काय आहे ते। इथलं वातावरण तर इतकं प्रतिम आहे की भयान शांतता आणि पाखरांच्या ओरडण्याचा आवाज तर स्पष्टपणे ऐकायला येतो। मला वाटते आपल्यालाही येईल। येस, इतकी भयान शांतता आहे की कमाल। अगदी मुंबईच्या शहरी गजबजाटापासून या जंगलांमध्ये हेच अनुभवण्यासाठी आपण येत असतो। तर चला विना विलंब सुरू करूयात आजचा प्रवास। आपण गाडी इथे पार्क केलेली आहे आणि हा पुढे जाणारा रस्ता दुसऱ्या गावांमध्ये जातो। कलाडगाव म्हणून गाव सुद्धा आहे आणि पुढची गावं त्यांना जोडणारा रस्ता आहे। गाडी आपण रस्त्याच्या कडेलाच लावलेली आहे आणि सेफ आहे कारण भरपूर जागा आहे। हा बोर्ड मात्र आपण लक्षात ठेवायचा, हा भगवा लक्षात ठेवायचा आणि इथून जाणारी वाट ही गडावर घेऊन जाते। चला मित्रांनो, कलाडगडचा अर्धा टप्पा आपण पार केलेला आहे। खूप खर अशी चढाई असल्या कारणाने दम लागतोय आणि या सीझनचा हा पहिलाच ट्रेक आहे। अजून पायांना सवय झालेली नाहीये आणि त्याच्यामुळं दम लागतोय, छाती भरून येते, म्हणून आपण थांबत थांबत हा ट्रेक पूर्ण करणार आहे। आजच्या ट्रेकसाठी आपल्या सोबत आहेत शिवप्रेमी मित्र तरुण तडफदार मंथन पाटील कोंडले आणि कुमार जाधव कोंडले। कोंडल्या गावचे हे दोघंही शिवप्रेमी आहेत आणि महाराजांवर नितांत प्रेम यांचं आहे आणि म्हणून त्यांना घेऊन येतो आणि यांच्यासोबत आज आपण कलाडगड हा सर करत आहोत। तर चला आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात। मित्रांनो, फायनली आपण गडाच्या महादरवाजामध्ये पोहोचलेलो आहोत। गडाचा महादरवाजा हा पडक्या स्वरूपात आहे आणि आपल्याला खाली बघायला मिळतात की या ठिकाणी एक महादरवाजा असावा आणि या महादरवाजाला खोवण्यासाठी जे चिरेबंदी केलेली आहे त्याच्या खुणा मात्र आपल्याला बघायला मिळते। तटबंदी जरी उद्ध्वस्त असली तरी ती महादरवाजाची चिरेबंदी इथे बघायला मिळते आणि महादरवाजातच एक गुहा आहे आणि इथे स्थानिक लोकांचं कुलदैवत म्हणून भैरोबा या ठिकाणी स्थित आहेत। तर त्या भैरोबाच्या मंदिराचं आपण दर्शन घेऊयात आणि मग गडाचा परिसर आपण न्याहाळूयात। या जय भैरोबा। जय भैरोबा।
या ठिकाणी आपल्याला कालसर्प चिरा आपल्याला बघायला मिळतो, ज्याच्यावर कालसर्प हा कोरलेला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्याचं खूप महत्वाचं स्थान आहे असा कालसर्प. ह्या देवतेची पूजा येथील स्थानिक महादेव कोळी ही लोक करत असतात. आणि महादेव कोळी या जमातीचं हे आराध्य दैवत आहे, कुलदैवत आहे आणि महादेवाला ते खूप मानतात. आणि याच महादेवाचं एक रूप म्हणजे भैरोबा. तर या भैरोबावर प्रचंड श्रद्धा या लोकांची आहे. गुहा आणि तिचं खोदीव काम पाहता ही गुहा खूप पुरातन असावी असा आपण अंदाज लावू शकतो. कारण या खोलीची रचना बघा. या खोलीची रचना अशी की या बाजूने या खोलीमध्ये उतरण्यासाठी जागा आहे आणि इथे उतरल्यानंतर चारही कोपऱ्यांना 4 बांबू रोवण्यासाठीची जागा आहे. म्हणजे या खोलीला पुढे वरती एक माची असावी, परात असावी, जेणेकरून ह्याच्यामध्ये लोक राहू शकतील. आणि आतमध्ये देव नंतर स्थित झाले असतील. इथे 2-4 लोक महादरवाजामध्ये राहून या गडावर लक्ष ठेवण्याचं कार्य इथून चालत असेल. म्हणजे ही थोडक्यात एक प्रकारची देवडी असावी तत्काळामध्ये. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये इथे महादेवाचं मंदिर स्थित करण्यात आलेलं आहे. आणि आजूबाजूला ज्या काही भग्न अवस्थेत असलेल्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या इथे आणून ठेवलेल्या आहेत. त्या बघताना खरंच कमाल वाटते आणि खूप मस्त वाटते. हे देवस्थान जागृत असावं, कारण आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी शेंदूर लावलेला आपल्याला दिसतोय. आणि त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज लावता येईल की येथील स्थानिक लोक ही आपल्या देवतेचं दर्शन घेण्यासाठी नित्य नियमाने इथे येत असावीत. या देवडी वजा खोलीची रचना पाहिल्यानंतर आपल्याला तत्कालीन स्थापत्यशास्त्र बघायला मिळतं. एक छोटीशी 2 लोकांना झोपण्याची जागा अशी आहे ही देवडी आहे. आणि पहारेकरी जे असतील ते त्यांना राहण्याची व्यवस्था असावी. आणि याच्या बाहेरच्या या भागामध्ये या पोर्शनमध्ये वरती छप्पर बांधून इथे राहण्याची व्यवस्था म्हणजे बसण्याची किंवा आराम करण्याची ही जागा त्यांनी बनवलेली आहे. इथलं पाणी व्यवस्थापन बघा. इथून मोठा चिरा असल्यामुळे आतमध्ये पाणी तत्काळात जाणार नव्हतं. आणि वरून पडणारं हे पाणी हे इथे जर आलं तर ते निघून जाण्यासाठी इथे मस्त एक कालवा तयार केलेला आहे. इथून पाणी संपूर्ण बाहेर जातं. आणि या भागावर टाकीचे घाव टाकल्याचे आपल्याला स्पष्ट बघायला मिळतात. त्याच्यामुळं चिनी हातोडीच्या साहाय्याने हे कोरलंय. किती मेहनत लागली असेल विचार करा. मित्रांनो, कलाडगड हा अगदी छोटेखानी किल्ला आहे. आणि याचा इतिहास म्हणाल तर टेहाळणी बुरुज म्हणून याचा वापर केला जात होता. आपण जर या बाजूला बघितलं तर हरिश्चंद्रगडासारखा खूप बलाढ्य आणि प्राचीन पुरातन गडकोट या परिसरात आहे. हरिश्चंद्रगड हा 6व्या शतकामध्ये बांधलेला अतिशय जुनाट किल्ला आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख सह्याद्रीतील प्राचीन पुरुष असा केला जातो. या प्राचीन पुरुषाच्या रक्षणार्थ चहूबाजूला बरेचसे गडकोट आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे कलाडगड. पेठ मार्गे उतरणारा कोकणातला रस्ता या घाट वाटेवर लक्ष ठेवता येत होतं आणि समस्त पंचक्रोशीवर या किल्ल्यावरून लक्ष ठेवता येत होतं आणि म्हणून टेहाळणी म्हणून या किल्ल्याचा वापर केला जात होता. महाराज या किल्ल्यावर आले असतील की नसतील हे आपण ठोसपणे सांगू शकत नाहीत. पण जेव्हा सुरत लुटली दुसऱ्यांदा 1673 साली त्यावेळेस साल्हेरची लढाई झाली आणि लुटीचा जो मुद्देमाल आहे हा साल्हेर मार्गे बागलान प्रांतातून हरिश्चंद्रगडावर आणण्यात आला होता. अतिशय सुंदर गड आहे. आपण ही जर कधी हरिश्चंद्रगडाला आलात आणि आपल्याकडे जर 2 तासांचा अवधी आहे तर कलाडगडला जरूर भेट द्या, कारण कलाडगड हा आपल्यासारख्या ट्रेकरच्या प्रतीक्षेमध्ये आहे.
मित्रांनो, गड चढण्यापेक्षा गड उतरणं हे जास्त कठीण असतं आणि कलाडगड हा त्याचमधलाच एक प्रकार आहे। कलाडगडावरची उतराई ही जास्त रिस्की आणि कठीण आहे। तर आपण जर या गडावर कधी आलात तर उतरताना खूप काळजीपूर्वक आणि सावकाश उतरावं। आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ आपण पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय।